कळाली का नाही कळाली म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरा. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण माझ्या आऊजी जाऊ समोर तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. हे ज्या क्षणाला तुझा जन्म झाला येणार, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुका कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावरती जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरानो. पण हा बापच आम्ही विसरू लागलो, ही आई आम्ही विसरू लागलो, याच आई बापाला आम्ही पायाखाली घेऊ लागलो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. हे पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बघ. हात जोडून अखंड राष्ट्रातल्या माझ्या लेकीना सांगतोय, तुम्ही तुमची ओळख विसरला. आई बापाने दिलेली ओळख तुम्ही विसरू लागला. माझ्या आऊजी जाऊन, माझ्या छत्रपतीने, माझ्या बुद्धाने, माझ्या छत्रपती शिवाजी राजाने तुला दिलेली ओळख तू विसरू लागली. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो बघ, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो बघ, तुझ्या शरीराचे तुकडे करतो बघ, तुझ्या शरीराचा उपभोग घेतो, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभा करतो. हे पोरा, कोणीतरी येतो कारण तू तुझी ओळख विसरलास. तुझ्या हातावरती विमल देतो बघ, तुझ्या हातावरती गुटखा देतो बघ, चला 3 पत्ती रमी खेलो म्हणून सांगतो बघ पोरा, कारण तू तुझी ओळख विसरलास. हे माझ्या पोरी, आई बाबाच्या आबरूची लक्तर तू विषयवरती टांगू लागलीस का? कारण तू तुझी ओळख विसरलीस. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी, तुला तुझी ओळख तयार करून देतो. हे 2 मार्क्स कमी पडले तर चालतील बघ, पण माझ्या लेके तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती. पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं होतं, एवढीच तिची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती. अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती. आणि पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवा. समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडले. ती माझी फातिमा शेख. म्हणून या राष्ट्राच्या त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे, या आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आई ग 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या त्या आई, तुला किती वेदना होत होत्या. पुराण पळत पळत आज घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या आईला हा प्रश्न विचारायचा पोरानं. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ ती माऊली. कारण पोरानो 9 महिने 9 दिवस 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. साहेब 9 महिने 9 दिवस ज्या लेकराला मी या उदरामध्ये ठेवलंय साहेब, गेली 9 महिने प्रत्येक क्षणाला मी त्याची वाट बघते साहेब. कधी एकदाच माझं लेकरू माझ्या या दोन्ही तळ हातावरती येईल आणि कधी एकदाच मी त्या लेकराला डोळं भरून पाहिन. साहेब ते लेकरू मला नाही भेटलं तरी चालेल साहेब, पण माझ्या साहेब माझ्या पोराला वाचवा साहेब, माझ्या लेकराला वाचवा साहेब. पोरानो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आई बाबाच्या तोंडावर आम्ही थंकू लागलो. याच आईला आम्ही म्हणतो, मॉम तुला काय कळतं का? कीप क्वाइट, जस्ट यू कीप क्वाइट.
तुला काय कळतं? तुम्हारा जमाना अलग था, हमारा जमाना अलग है. हे नालायकांनो, त्या आईला सगळं काय कळतं रे. हे नालायक, त्या आईला सगळं काय कळतं. म्हणून 3 वेळचं अन्न रोज तुझ्या ताटात येऊन पडतं पोरा. 3 वेळचं अन्न रोज तुझ्या ताटात येऊन पडतं, कारण त्या माऊलीला सगळं काही कळतं. 103 ताप, 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो बघ. 103 ताप तिच्या अंगामध्ये असतो बघ. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल. माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील. माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. सांगितलं की काही हरकत नाही, आपण या प्रभागाला शाळा देऊयात. आणि मग हे छोटंसं रोप लावलं. त्याचा सहकारी मैत्रिणी खूप आहेत इथं. आमची ठाकूर मॅडम असेल, बऱ्याच मैत्रिणी आहेत. ह्या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही ही शाळा उभं केली आणि या शाळेचा आज वटवृक्ष झालेला आहे. ते पाहण्यास खूप आनंद वाटतो. खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने आजचं जे जनरेशन आहे, मोबाईलचं युग आहे. आमचे लेकरं कुठंतरी भरकटत जातात असं आम्हाला वाटलं आणि आम्ही हंकारे सर आपलं नेहमी मार्गदर्शन ऐकत असतो TV यूट्यूबच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून. त्यामुळं खरं तर भाग्य समजायला हरकत नाही. मुलांनो, मोठेगावकर सर सगळ्यांना माहीत आहेत ना. मोठेगावकर सरांना सुद्धा सरांचा वेळ भेटलेला नाही. पण आपलं भाग्य असं आहे की सर, आम्ही त्यांना कॉल केला आणि सरांनी म्हणले हा वेळ अवेलेबल आहे, मी येऊ शकतो. त्याबद्दल संस्थेच्या वतीनं शाळेतल्या मुलांना सगळ्यांना विनंती करते की जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करावं. आणि हा कार्यक्रम मला माहीत आहे निश्चित तुमच्यावर परिवर्तन घडवून आणणारा कार्यक्रम ठरणार आहे. मुलांनो, शांतपणे ऐकायचंय. आपण नेहमी मार्गदर्शक 1-2 महिन्याला कार्यक्रम आम्ही घेतो सर, हंकारे सर. आणि तो कार्यक्रम घेत असतेवेळेस निश्चितपणाने मुलांच्या मनावर एक प्रेरणादायी काहीतरी बिंबवण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. आणि या प्रयत्नामुळं आज माझ्या शाळेमध्ये माझ्या शाळेमध्ये कसलंही वातावरण वाईट नाही किंवा वायात नाही. आणि वातावरण चांगलं असल्यामुळं माझे सगळे शिक्षक स्टाफ पण खूप चांगला आहे. लातूरामध्ये मी बऱ्याच शाळा फिरत असते. या लातूरच्या शाळेमध्ये फिरत असताना पहिला स्टॉप असेल असा, एक जीवाने आणि एक दिलाने राहतो. कधीही किंतु परंतु नाही, कधी हेवे द्यावे नाही. आणि जे काम सुचवलंय, सांगितलंय, त्या सांगितलेल्या कामापेक्षा 2 पावलं पुढे जाऊन काम करण्याची त्यांच्या मनामध्ये अगदी प्रेरणा घेण्यासारखं काम करतात. आणि म्हणून सार्थ अभिमान आहे या सर्व स्टाफचा मला. मुलांनो, शांत. तर आपण आलात, आमच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल मी परत एकदा आपलं स्वागत करते आणि आभार व्यक्त करते. धन्यवाद. त्या व्यक्तीमध्ये संस्कार हीच गोष्ट मिस होते. त्यावेळेस ते फक्त यंत्र बनतं, त्याच्यामध्ये भावना नसते, त्याच्यामध्ये विवेक नसतो. आणि मला कौतुकानं हे सांगावंसं वाटतं की सुदर्शन माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून आज वनिताताईंनी आणि माने सरांनी हे जे व्रत घेतलंय विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचं, तर ते फक्त विद्यार्थ्याला शिक्षित करण्याचं नाही आहे, तर ते विद्यार्थ्यांना सुशिक्षित करण्याचं आहे. त्या विद्यार्थ्याच्या मध्ये पावला पावलाला संस्कार पेरण्याचं काम. आणि तुम्हाला हे बाहेर जायची गरज नाही, विद्यार्थ्याला, पालकाला हे बाहेर बघायची गरज नाही. हे तुमच्यामध्येच तुम्ही पाहताय. वनिताताईंच्या माध्यमातून, संदीपान माने सरांच्या माध्यमातून एक चांगलं कुटुंब आपल्या समोर या ठिकाणी स्टेजवर बसले. दोन्ही पोरं, त्यांच्या सुना, लेकरं हे एकत्र आनंदानं नांदता येतात. त्यांचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. मग फक्त हेच नांदतायत का, तर त्यांचं कुटुंब तेवढ्यापुरतं मर्यादित नाही,